नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांच्या शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग व माझ्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या प्रेरणेतून मी संजय चंद्रकांत बसमे, श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला, बाळवे, सोलापूर आपल्यापुढे सादर करीत आहे इयत्ता 9वी गणित भाग 1 विषयातील प्रकरण क्रमांक 1 संच। आज आपण संचाचे प्रकार बघणार आहोत। संचाचे प्रकार मुख्य 4 प्रकार आहेत। एक घटक संच, रिक्त संच, शांत संच, अनंत संच। या 4 प्रकारापैकी पहिल्या प्रकाराचा जर अभ्यास आपण केलात तर याच्या नावामध्येच आहे एक घटक संच। म्हणजे काय असेल? एक आणि एकच घटक यामध्ये असणार आहे। आता उदाहरण जर बघितलात, x हे हा असा एक संच आहे आणि त्याचा x हा असा घटक आहे की जो 9 ते 25 मधील पूर्ण वर्ग नैसर्गिक संख्या आहे। आता मग 9 ते 25 मध्ये कुठली वर्ग संख्या आहे का? आहे। 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, म्हणजेच 16 ही जी संख्या आहे 16 ही संख्या 9 आणि 25 च्या दरम्यानची पूर्ण वर्ग संख्या आहे। मात्र आता घटक किती आला बघा, इथे एकच घटक आला, म्हणून या घटकाला म्हणतात एक घटक संच। आता दुसरा प्रकार पाहूयात। दुसऱ्या प्रकारामध्ये बघा रिक्त संच म्हणलेले आहे। रिक्त म्हणजे काय हो? मोकळा। त्यामध्ये एकही घटक असणार नाही, कुठलाच घटक त्यामध्ये असणार नाही। उदाहरण त्याने आपण दिलेलं या ठिकाणी बी हा एक असा संच आहे ज्यामधला ए घटक असा आहे की जो 23 ते 29 च्या दरम्यान असणारी मूळ संख्या आहे। बघा 23 नंतर 24 येतं, भाग जातो त्याला दुसऱ्या संख्येने, 25 ला भाग जातो, 26 ला भाग जातो, 27 ला भाग जातो आणि 28 ला भाग जातो। या 5ही संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जात असल्यामुळे त्या मूळ संख्या नाहीत। म्हणजे या दरम्यान 23 ते 29 दरम्यान एकही घटक तुम्हाला मिळत नाही, म्हणजेच या ठिकाणी घटकच नाही, म्हणून याला म्हणतात रिक्त संच। रिक्त म्हणजे एक तरी घटक आहे का याच्यामध्ये? नाहीये, म्हणून लिहिले बघा एकही घटक नसतो। म्हणजेच याला असं पण लिहितात, अशा प्रकारचं एक चिन्ह काढलं जातं, याला म्हणतात फाय। या चिन्हानं सुद्धा हा घटक दाखवला जातो। बघा यानंतर तिसरा प्रकार आपण बघणार आहोत। तिसऱ्या प्रकारामध्ये शांत संच। आता शांत का म्हणलंय तर याच्यामध्ये एक तरी रिक्त संच असतो किंवा त्यातले जे घटक दिलेले असतात ते घटक मर्यादित असतात, म्हणून त्याला शांत संच म्हणलेला आहे। आणि या शांत संचाचं वैशिष्ट्य बघितलं तर यातल्या ज्या घटक मिळणार आहेत ते मोजू शकतो आपण, अनलिमिटेड नाही आहेत किंवा अमर्यादित नाही आहेत। मग एक उदाहरण घेतलं आपण, सी असा एक संच आहे ज्यामध्ये एम हा घटक आहे जो 10 पेक्षा लहान विषम संख्यांचा संच आहे। मग 10 पेक्षा लहान विषम संख्या कोणत्या आहेत? तर आपण 1 पासून सुरुवात केली, 1, 3, 5, 7, 9। आता इथं मर्यादा आली बघा, हे 5च घटक झाले, मर्यादित घटकांची संख्या झाली, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला याला म्हणतात शांत संच। आता याच्या विरुद्ध आपण बघूयात अनंत संच। अनंत संचामध्ये अमर्यादित घटक असतात, मोजता येत नाही, अशा घटकांना म्हणतात, अशा घटकांच्या समूहाला म्हणतात अनंत संच। उदाहरणार्थ
एन हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे. मग एन आपण लिहिताना कसं लिहितो बघा, 1 लिहितो, 2 लिहितो आणि 3 नंतर परत 1 2 3 हे टिपके देऊन अशा प्रकारची मांडणी करतो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हे अमर्यादित आहे. उदाहरणार्थ आणखी बघायचं म्हटलं तर डब्ल्यू लिहितो आपण बघा, डब्ल्यू यानंतर म्हणजेच पूर्ण संख्या, ह्या पूर्ण संख्या सुद्धा अमर्यादित आहेत, मोजता येत नाहीत. अशा संचाला आपण काय म्हणतो, अनंत संच म्हणतो. हे 4 प्रकार आपण पाहिले. तर या 4ही प्रकाराची एक एक उदाहरणं कशी पाहिलेली आहेत बघा. पहिल्यांदा गुणधर्म स्वरूपात बघितली, मग यादी स्वरूपामध्ये, गुणधर्म स्वरूपामध्ये, यादी स्वरूपामध्ये आणि गुणधर्म स्वरूपात, यादी स्वरूपात अशा प्रकारे मांडणी केलेली आहे. तर संचयाच्या प्रकारामध्ये आपण काही उदाहरणं घेणार आहोत. 4 उदाहरणं मी दिलेली आहेत तुम्हाला. आणखी काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. एक असं आहे की या ठिकाणी नैसर्गिक संख्यांचा संच दिलेला आहे. काय दिलंय बघा, एन ची 8 पट. म्हणजे पी जर आपण मांडायचं ठरवलं तर 8 गुणिले 1 बरोबर 8, 8 गुणिले 2 बरोबर 16, 8 गुणिले 3 बरोबर 24, 8 गुणिले 4 बरोबर 32. अशा पद्धतीने अमर्यादित अशा प्रकारचे आपल्याला घटक मिळतात. मग आता हा संच कुठल्या प्रकारचा संच आहे हे जर पाहायचं म्हटलं तर यातील घटक, संच पी तील घटक कसे आहेत, अमर्यादित आहेत. म्हणून काय म्हणणार, संच पी हा अनंत संच आहे. या दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, आता हे कळलं का तुम्हाला, कारण का इथं संख्या मर्यादित आहे का, अमर्यादित आहेत. आता दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या उदाहरणाला बघितल्यानंतर आपल्याला कळेल की काय काय फरक याच्यामध्ये आहे. यस हा असा एक संच आहे, नैसर्गिक संख्यांचा घटक आहे, मूळही नाही आणि संयुक्ती नाही अशी नैसर्गिक संख्या. मग आता मूळही नाही आहे आणि संयुक्ती नाही, जर विचार केलात नैसर्गिक संख्या सुरू होतात 1 पासून. पहिला एक मात्र संख्या आहे 1. ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तीही नाही. म्हणून यामध्ये बघा, आता एकच घटक आला फक्त. इथं मर्यादित घटक आलेत, इथे एकच घटक आला. म्हणून आता इथं म्हणून असतो आपण संच यस मध्ये एकच घटक आहे. मग आपण कुठला संच म्हणायचा, मग एकच घटक असेल तर पहिला प्रकार आपण बघितला. म्हणून संच यस हा कुठला घटक आहे, एक घटक संच आहे. घटक एकच असल्यामुळे एक घटक संच आहे. यापुढे बघूयात आपण तिसरं उदाहरण, डी. या संचामध्ये जी हा असा घटक आहेत जे नैसर्गिक संख्या आहेत. आणि डीचं दुसरं वैशिष्ट्य काय, तर डी ही 10 ते 25 दरम्यानची घन संख्या आहे. आता बघा, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन मात्र 27 येतो. म्हणजे 8 पासून ते 27च्या दरम्यान एकही घनसंख्या नसते जी नैसर्गिक आहे. म्हणून हा डी जो संच आहे, या संचामध्ये तुम्हाला एकही घटक येत नाहीत. मग एकही घटक येत नसेल तर अशा संचाला म्हणतात, काय म्हणतात, की रिक्त संच. दिसतं का काही, काहीच नाहीये. म्हणून असं म्हणलं एकही घटक, आता संच डी मध्ये एकही घटक नाही. म्हणून काय म्हणायचं, संच डी हा रिक्त संच आहे.
आता पुढचा भाग बघूयात. बघा याच्यामध्ये एकही घटक नसल्यामुळे रिक्त म्हटलो. इथं अमर्यादित आहेत म्हणून ह्याला आपण अमर्यादित असल्यामुळे अनंत संच म्हणलो. आणि या ठिकाणी आपल्याला एकच घटक असल्यामुळे एक घटक संच म्हणलो. आता एक चौथं उदाहरण बघणार आहोत. ई हा एक असा संच आहे ज्यामध्ये एच घटक आहे. एच हा परिमेय संख्येचा घटक आहे. त्याच वेळेला ते 36चं वर्गमूळ आहे. आता 36चं वर्गमूळ म्हणजे 6ला 6ने गुणल्यावर आणि 6 ऋण 6ने गुणल्यावर अशा 2 वेळेस यांचा वर्ग, 2 संख्यांचा वर्ग 36 येतो. ऋण 6 धन 6 म्हणजे इथं घटकांची संख्या मर्यादित झाली. आणि मर्यादित झाल्यामुळे यामध्ये असं म्हटलं पण संच ई मधील घटक कसे आहेत? मर्यादित आहेत. म्हणून संच, कुठला संच? ई हा शांत संच आहे. बघा चारही प्रकार आपण पाहिले. पहिल्यामध्ये अमर्यादित संख्या आहे म्हणून त्याला अनंत संच म्हटलो. दुसऱ्यामध्ये एकच घटक आहे म्हणून त्याला एक घटक संच म्हणलो. तिसऱ्यामध्ये घटकच नाहीत म्हणून त्याला रिक्त संच म्हटलो. आणि चौथ्यामध्ये मात्र दिलेल्या संचाचे घटक 2च आहेत, मर्यादित आहेत, म्हणून या संचाला आपण शांत संच असं म्हटलो. तर या ठिकाणी आपल्याला हा भाग समजला असेल. आणि मग आता आपण पुढे जाणार आहोत समान संच या घटकाकडे. लिहिलेलं आहे की गुणधर्म पद्धतीनं, आणि हे पण गुणधर्म पद्धतीने लिहिलेलं आहे. 5R ची किंमत किती आहे? 50 पेक्षा लहान आहे. 5च्या पटीमधील 50 पेक्षा लहान संख्यांचा संच लिहिलेला आहे. आता मी या ठिकाणी लिहितो बघा. 5च्या पटीतील 50 पेक्षा लहान संख्या 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. 5, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 संच, 9 घटक आहेत. आणि या 9 घटकांचा आपण इथं अभ्यास करूयात. आता बघा आर ही नैसर्गिक संख्या आहे. मग आर ला 1 ठेवलो, याला 5 ने गुणलो. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 9 पंचगट्टे 40, 45 आणि 5 9 45. हे आणि वैशिष्ट्य काय बघा, हे 5च्या पटीमध्ये असले पाहिजेत. पुढे जर 5 ला 10 ने गुणलात तर 50 उत्तर मिळतं. म्हणजे ते 50 आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही. आता ह्या 2 घटकांचा जर विचार केला, संच ए व संच बी यामधील सर्व 9 घटक जे आहेत समान आहेत. संच ए व संच बी यामधील सर्व घटक समान आहेत. म्हणून संच ए व संच बी हे समान संच आहेत. बघा संच ए संच बी यामधील सर्वच्या सर्व घटक, म्हणजे इथं 9 घटक आहेत, इथं 9 घटक आहेत. इथं पण 5 10 15 20 25 30 35 45 40 45 आहेत. इथं पण तेच आहेत. म्हणजे सगळेच्या सगळे 9 घटक इकडं 9 आहेत, तिकडं 9 आहेत, तेच घटक आहेत. म्हणून ए आणि बी हे दोन्हीही समान संच आहेत. आणखी एक उदाहरण बघूयात आपण. मित्रांनो, आपण ही 2 उदाहरणं पाहणार आहोत. आणि या 2 उदाहरणामध्ये वैशिष्ट्य काय बघा. यम हा एक असा संच आहे ज्यामध्ये यम हा एक घटक असा आहे की ज्याचे अक्षर जे आहेत इंग्लिश अक्षर
ईट या शब्दामध्ये अक्षर आहेत. मग ते जर लिहायचं म्हटलं आपण तर ईट मध्ये 3 अक्षर आलेले आहेत. AET. तशाच पद्धतीनं केच्या बाबतीत आपण अभ्यास केला की एक असा संच आहे ज्यामध्ये सी हा घटक असा आहे की या सी या घटकाचे जे अक्षर आहेत ते अक्षर कशी आहेत तर टी या शब्दामधली अक्षर आहेत. मग या टी या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. पहिला अक्षर आहे ए, दुसरा अक्षर आहे ई, तिसरा अक्षर आहे टी. म्हणजे इथं पण 3च घटक आहे, तिथं पण 3च घटक आहे, तिथं पण ई आहे, इथं पण ई आहे, ई आहे, ई आहे, टी आहे, टी आहे. म्हणजेच संच एम व संच के मधील सर्व घटक समान आहेत. म्हणून संच एम व संच के हे समान संच आहेत. या एम मध्ये AET आहे, या के मध्ये AET आहे. म्हणजेच यातले सर्वच्या सर्व घटक 3च्या 3 घटक समान आहेत. म्हणून संच एम हा संच के सी समान संच आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच यम हा संच आणि संच के हे दोन्ही समान संच आहेत. आपल्याला समजलं असेल की समान संच कधी म्हणायचं. आपण यानंतर आता पुढे बघूयात अभ्यास 1.2 आणि त्यातली काही उदाहरणं आपण बघणार आहोत आणि त्यानंतर मग पुढचा भाग बघूयात. आता आपण अभ्यासूयात अभ्यास 1.2. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण समान संचाच्या बाबतीत अभ्यास केला आहोत आणि त्यातले सराव संच क्रमांक 1.2 यामधील पहिला प्रश्न आपण घेत आहोत. खालील कोणते संच समान आहेत किंवा कोणते नाही ते सकारण लिहा. कारण दिलं पाहिजे. आणि त्यातलं पहिलं उदाहरण आपण घेणार आहोत. बघा पहिलं उदाहरण काय आहे. हे एक असा संच आहे त्यामध्ये x हा असा घटक आहे. x ला 3 ने गुणल्यानंतर आणि त्यातून 1 वजा केला तर उत्तर मिळतं 2. आता अशी कुठली संख्या आहे की त्यातून 1 वजा केल्यानंतर 2 उत्तर मिळतं म्हणजे 3. मग या गुणाकारातून 3 मिळवण्यासाठी या 3 ला फक्त 1 ने गुणावं लागेल. म्हणजे 3 एके 3 वजा 1 बरोबर 2 असं आपल्याला उत्तर मिळेल. 3 एके 3 वजा 1 बरोबर 2 म्हणजे उत्तर किती मिळालं 1. पुढचं उदाहरण बघा. x हा असा नैसर्गिक संख्या आहे पण काय म्हणलंय बघा. आपण हे उदाहरण बघितलंय पूर्वी. x ही मूळही नाही संयुक्तही नाही. म्हणजे एकमात्र एक संख्या आहे की मूळही नाही आणि संयुक्ती नाही. त्यानंतर तिसरं उदाहरण बघूयात. या उदाहरणामध्ये वैशिष्ट्य काय दिलंय की x हा ही नैसर्गिक संख्या आहे. बिलॉंग्स टू चा घटक आहे नैसर्गिक संख्येचा. आणि आणखी वैशिष्ट्य काय x हे 2 पेक्षा लहान आहे. 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कारण का 1 पासून तर नैसर्गिक संख्यांची सुरुवात होते. त्यामुळे एक मात्र संख्या आपल्याला मिळेल 1. आता या तिन्हींचा विचार केलात तर A बरोबर 1, B बरोबर एकच एक घटक आहे, C पण एकच घटक आहे. मला सांगा आता मग ह्या तीनही संच समान आहेत किंवा नाहीत. असतील तर का. कारण असं आहे की या संच A, B, C मधील सर्व घटक
समान आहेत. आता अनेक वचने बोलता येत नाही आपल्याला. इथं एकच घटक आहे. एक हा घटक एकच समान आहे. मी मुगी सर्व म्हटलं की हे जनरली विधान लिहायचं असतं. असं एक पेक्षा जास्त असतात ना कधी कधी, म्हणून आपण सर्व घटक समान आहेत. मग सर्वच घटक बघा, ए मध्ये पण तेच आहे, बी मध्ये पण तेच आहे, सी मध्ये पण तेच आहे. मग ए हा संच, ए हा संच बी व संच सी हे समान संच आहेत. कळलं का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? आताच आपण अभ्यास 1.2 मधील पहिलं उदाहरण बघितलं. आता दुसरं आणि तिसरं उदाहरण यामधील काही घटक बघणार आहोत. तर पहिल्या दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, एक असा संच दिलेला आहे, सम असलेल्या मूळ संख्या. आपण बघितलेलं आहे याच्या बाबतीत एक मात्र मूळ संख्या असते की जी सम आहे, म्हणजे 2. या 2 व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने 2 ला भाग जात नाही. तसंच आपण इथं बघूयात, असं या ठिकाणी 7च्या पटीमधली संख्या आणि त्यातून 1 वजा केली की 13 उत्तर मिळतं. आपण विरुद्ध विचार करूयात. 13 मध्ये 1 मिळवला की 14 मिळतं. 14 कधी मिळू शकतं? की ज्या वेळेला या 7 ला 2 ने गुणावं लागेल. म्हणजे 7 दोन्ही 14, 14 वजा 1 बरोबर 13. म्हणजे याचा नियम ते पूर्णपणे सिद्ध करतंय. त्याप्रमाणे 2 ही एक संख्या इथं टाकू शकतो आपण, आणि ही एकमात्र संख्या असणार आहे 2. म्हणजे 7 दोन्ही 14, 14 वजा 1 बरोबर 13. मग आता या ठिकाणी दोन्हीमध्ये बघा, ए आणि बी संचामध्ये घटक समान आहेत का वेगवेगळे आहेत? तर या दोन्हीमध्ये एकच घटक आहे, फक्त 2. म्हणजेच संच ए व बी मधील घटक कसे आहेत? घटक समान आहेत. आणि हे घटक समान आहेत म्हणून काय म्हणलं आपण? संच ए व बी, संच बी हे समान संच आहेत. बघा लिहिलेलं बरोबर आहे का? तर ए चा 2 हा एकच घटक आहे, बी मध्ये पण 2 हा एकच घटक आहे. त्यामुळे संचा ए आणि बी मधील या दोन्ही संचामधील घटकांची संख्या समान आहे, घटक पण समान आहेत. म्हणून या ठिकाणी ए आणि बी हे संच दोन्ही पण कसे आहेत? समान संच आहेत. आता याच्या पुढे जाऊयात. इथे त्यांनी म्हटलेलं आहे की बी हा एक असा संच आहे की ज्या संख्येचा वर्ग 0 येतो. कुठल्या संख्येचा वर्ग 0 येतो? कुठल्या संख्येचा वर्ग 0 येत नाही आणि नसतो पण. त्यामुळे हा रिक्त संच आला. म्हणजेच आता यानंतर दुसरं उदाहरण बघूयात. अशी कोणती नैसर्गिक संख्या आहे? सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. 1 ने 5 ला गुणल्यावर 5 एके 5, 5 मधून 2 गेले तर निदान 3 राहतात. म्हणजे अशी कुठलीही नैसर्गिक संख्या नाहीये की ज्याला गुणल्यानंतर
या गुणाकारामधून जी वजाबाकी येते ती वजाबाकी 0 होऊ शकते. असली कुठलीही संख्या नैसर्गिक संख्या नाही आहे, त्यामुळे हा देखील रिक्त संच येतो. आता हे उदाहरण बघूयात. हे एक असा संख्या आहे जी नैसर्गिक संख्या आहे आणि शून्यापेक्षा लहान आहे. शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नसते. शून्य सुद्धा नैसर्गिक संख्येमध्ये नसतो. ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्येत नसतात. त्यामुळे हा देखील संच रिक्त संच म्हणून ओळखला जातो. म्हणजे हे दिलेले तिन्ही संच हे दिलेले संच रिक्त संच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपण पाहिला. या प्रश्नामध्ये हे दोन्ही संच समान आहेत. आता दुसरा प्रश्न मी वेगळ्या पद्धतीने लिहिलाय. पहिल्यांदा दुसरा प्रश्न घेतला, दुसऱ्या प्रश्नातला दुसरा घटक घेतलेला आहे, उपप्रश्न घेतलाय, तिसरा लिहिलाय आणि पहिला लिहिलाय. आता याचं काही कारण आहे. तर बी हा असा एक संच आहे ज्याचा वर्ग 0 असतो. मग मला सांगा, शून्याचा वर्ग 0 असू शकतो की नाही? शून्याचा घाना काढला तरी 0 तर राहणार आहे. म्हणजे याचा एक घटक तुम्हाला मिळाला. हा रिक्त संच नाही. हा रिक्त संच नाही. याच्या पुढे जाऊयात. सी हा असा एक संच आहे. बघा कसा आहे. आता टाकूयात काय असेल ते बघूयात आपण. या ठिकाणी 5 ला नैसर्गिक संख्या 1 ने गुणलो तर 5 एके 5 मिळतात. तर त्या 5 मधून 2 गेले, उत्तर राहतं 3. म्हणजे हा जी कंडिशन दिलेली आहे ही पूर्ण होते का? नाही होत. कारण का नैसर्गिक संख्या अशी कुठली बी नाहीये की ज्याला 5 ने गुणल्यावर आणि त्यातून 2 वजा केल्यावर उत्तर 0 येईल. म्हणजेच हा रिक्त संच आहे. कुठला संच आहे? यानंतर आता पुढे बघूयात. हे एक असा हे संख्या आहे की घटक आहे की शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या ह्या मुळात सुरू होतात 1 पासून. आणि त्यांनी विचारलंय की शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या म्हणजे ऋण 1, ऋण 2, ऋण 3 ह्या संख्या नैसर्गिक संख्येमध्ये येत नाहीत. म्हणजेच हा ए हा देखील संच रिक्त असणार आहे. ह्याला आपण असं देखील लिहितो, हा देखील रिक्त संच आहे. अशा पद्धतीने आपण हा दुसरा आणि तिसरा प्रश्न यातला बघितला. आता यानंतर आपण चौथा प्रश्न बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण 1.2 सराव संचामधील 3 प्रश्न पाहिलेले आहेत. हा चौथा प्रश्न आपण पाहतोय. या खालीलपैकी कोणते संच शांत आणि अनंत संच आहेत? म्हणजे कोणते शांत आहेत, कोणते अनंत आहेत. वेगळे वेगळ्या प्रकारचे आपल्याला दोन्ही प्रकारामध्ये वर्गीकरण करायचं आणि कारण द्यायचं आहे त्याबरोबर. बघा, ए हा असा एक संच आहे. एक्स ही अशी एक संख्या आहे, घटक आहे त्यामधला, तो 10 पेक्षा लहान आहे. आणखी दुसरं वैशिष्ट्य काय? तर ही नैसर्गिक संख्या आहे. मग जर आपण लिस्ट केलो, त्याची यादी केलो, बघा यादी करत असताना नैसर्गिक संख्या बघा कुठून सुरू होतात? 1 पासून सुरू होतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर आहे का लिहिलेलं? लिहिलेलं बरोबर आहे का? नाहीये. कारण का? तिथं काय म्हटलेलं आहे बघा, 10 पेक्षा लहान संख्या पाहिजे. म्हणजे हा भाग येणार नाही, 10 येणार नाही त्यामध्ये. आता मला सांगा की यातल्या घटकांची संख्या मर्यादित आहे. म्हणजेच संच ए यातील घटक मर्यादित आहेत. मग संच ए मधील जर घटक मर्यादित असतील
तर संच ए मधील घटक जर मर्यादित असतील तर अशा संचाला काय म्हणतो आपण? शांत संच म्हणतो की अनंत संच? तर आपण पूर्वी बघितलेले आहे त्याप्रमाणे हा संच ए हा शांत संच आहे. कुठला संच आहे? शांत संच आहे. आणि आता मग पुढचं उदाहरण बघूयात. आता पहा, इथे मर्यादित आहे म्हणून शांत संच म्हणलो आपण. आता दुसरं उदाहरण पाहूयात. या उदाहरणामध्ये y हा असा घटक आहे जो पूर्णांक संख्या आहे, म्हणजे ऋण नैसर्गिक संख्या, धन नैसर्गिक संख्या आणि शून्य याला मिळून आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या. मात्र आपल्या इथं अट दिलेली आहे y ही ऋण 1 पेक्षा लहान संख्या आहे. म्हणजे ऋण 3 ऋण 2 म्हणजे ऋण 2 पेक्षा ऋण 2 पासून ते पाठीमागच्या सगळ्या अमर्यादित संख्या म्हणजे असंख्य संख्या आहेत ज्या पूर्णांक संख्याचे घटक आहेत. आणि मग याच्यामध्ये संच बी मधील घटक मर्यादित आहेत की अमर्यादित आहेत? बघा, संच बी मधले घटक मर्यादित आहेत का? अशा या 3 खुणा किंवा 3 टिपके दिलोत आपण, तर याचा अर्थ असा आहे की ह्या संख्या अमर्यादित आहेत. आणि संच बी मधील संख्या म्हणण्यापेक्षा घटक म्हणू आपण, संख्या म्हणता येणार नाही आपल्याला, तर घटक आपण म्हणू. दोन्ही पण म्हणता येईल, घटक पण म्हणता येईल, संख्या पण म्हणता येईल. परंतु आपण संचाच्या भाषेमध्ये बोलताना घटक म्हणले पाहिजेत. कसे आहेत? अमर्यादित आहेत. आणि जर अमर्यादित असतील तर मग संच बी हा काय असेल? शांत असेल का अनंत असेल? विचार करा बघू. तर संच अमर्यादित असतील तर अनंत संच असतो. म्हणून संच बी हा अनंत संच आहे. आणखी काय आहे? तर प्रश्न 1 मध्ये आपण मर्यादित आहेत म्हणून शांत म्हटलो. प्रश्न 2 मध्ये, उपप्रश्न 2 मध्ये घटक अमर्यादित आहेत म्हणून अनंत संच म्हटलो. आता तिसरं बघा, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. आता गावातील रहिवासी मात्र मर्यादित असणार आहेत. 1000 असतील, 2000 असतील, लाख असतील, 10 लाख असतील, 50 लाख असतील. मात्र त्यांची संख्या मोजता येते, लोक मोजू शकता. म्हणून हा जो संच आहे यातील गावातील रहिवासी, असं म्हणून रहिवाशांची तुमच्या गावातील रहिवाशांची संख्या, रहिवाशांची संख्या कशी असते हो? मर्यादित असणार आहे. म्हणजेच एक 10 असतील, 50 असतील, 100 असतील, 1000 असतील, लाख असतील, 10 लाख असतील, 50 लाख असतील. परंतु या ठिकाणी तुमचं गाव, तुमचा शहर, तुमचा जिल्हा ही संख्या कशी आहे? मोजता येते. मग इथं गाव म्हटलेलं आहे, गाव हे छोटच असणार आहे आणि या छोट्या गावामधली संख्या आपल्याला मोजता येते. माणसं मोजू शकतो, रहिवासी मोजता येतात. म्हणजेच आपण असं म्हणणार आहोत, गावातील रहिवासी हे मर्यादित संच आहेत किंवा मर्यादित घटक
आहेत. मोजू शकतो की नाही आपण गावातले लोक किती आहेत, रहिवासी किती राहतात मोजू शकतो की नाही. मग मोजता येतं. म्हणून गावातील रहिवाशांचा संच शांत संच आहे. अशा प्रकारे आपल्याला 3 उदाहरणं मी या ठिकाणी तुम्हाला सोडून दिलेले आहेत. पहिल्या उदाहरणामध्ये अमर्यादित म्हणजे पहिल्या उदाहरणात मर्यादित आहेत म्हणून तो संच शांत संच आहे. दुसऱ्यामध्ये अनंत, कारण घटकांची मर्यादा नाहीये. त्यानंतर तिसऱ्यामध्ये रहिवासीची संख्या मर्यादित आहे, त्यामुळं तो संच शांत संच होतो. अशा पद्धतीने आपण शांत संच आणि अनंत संच, त्यानंतर रिक्त संच, त्याच वेळेला एक घटक संच, अशा संचांचे प्रकार आपण बघितलेले. त्याची उदाहरणं आपण या अभ्यास 1.2 मध्ये बघितलो. आणि या ठिकाणी हा घटक 1.2 पर्यंतचा अभ्यास आपण अभ्यासलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपण झेडपीच्या या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. मी संजय बसने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.